आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार, ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। ॲडव्होकेट रेणुकाताई चलवादी यांची गृहभेटीवर भर देत प्रचारात आघाडी। फुलेनगर नागपूर चाळ प्रभाग क्रमांक 2 भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट रेणुका चलवादी, सुभाष वाघमोडे, राहुल जाधव आणि भाजपा पुरस्कृत आदिती बाबर यांनी नागपूर चाळ, शांतीनगर, कामगारनगर, प्रेस कॉलनी, मेंटल कॉर्नर, जाधव नगर या ठिकाणी प्रत्येक मतदारांच्या घरी जाऊन प्रचार केला। प्रभागाच्या विकासाला चालना देण्यासाठी भाजपला बहुमत द्या असं आवाहन रेणुकाताई यांनी केलं। पदयात्रेदरम्यान आणि गृहभेटी दरम्यान नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि सकारात्मक प्रतिसाद मिळाला। यावेळी अनेक सार्वजनिक मंडळे, महिला मंडळ, महिला बचत गटाच्या नागरिकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यावर सकारात्मक चर्चा करून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन रेणुकाताई चलवादी यांनी दिलं। ठिकठिकाणी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला। या रॅलीमध्ये उमेदवारांसमवेत सामाजिक कार्यकर्ते के.टी. सूर्यवंशी, स्वप्नील शिर्के, नागप्पा गुडद्वार, अमरेश चलवादी, पूजा वाघमारे, उमेश वाघमारे, प्रतीक्षा वाघमारे, प्रज्ञा ओव्हाळ, सीमा धावरे आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ॲक्शन महाराष्ट्र न्यूज, पुणे। कोपरा सभा आम्ही आज घेतलेला आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही बघताय की पाठीमागे मोठ्या संख्येने महिला माझ्यासोबत जोडलेले आहे। तर हा महिलांना मी आपल्याला सांगितलं होतं की माझे 5M पॉलिसीच्या याच्यामध्ये की मी 5 असे सेक्टर्स निवडलेली आहे जिथे महिलांचं एज्युकेशन असेल, महिला सशक्तीकरण असेल, पाठशाला असेल, स्कूलचा एज्युकेशन डिपार्टमेंटचा असेल, हेल्थ डिपार्टमेंटचा, मोहल्ला स्ट्रीट लाईट असेल, हे 5ही मुद्द्यावर मी काम करणार आहे। तर आणि हे 5 मुद्दे माझ्या वतीने मी त्यांच्याबद्दल काम करणार आहे। शासनाचे मुद्दे मी हे घेतलेले की त्यांना वेळेवर पाणी भेटेल, ड्रेनेज वगैरे, लाईट, हे ते सांगायचे आधी आम्ही करून देऊ असं मी मोठ्या संख्येने लोक जमा झाले। ते आमच्या सोबत आहे म्हणून मोठ्या संख्येने जमा झालेले आहे आणि महिलाच्या पाठीमागे एक महिलाच भक्कमपणे थांबू शकता। हे सर्व महिला आमच्या पाठीमागे भक्कमपणे थांबली आहे आणि आमचे चौघांचं विजय निश्चितच आहे। सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज।